लेखक अण्णाभाऊ साठे यांचा 18 जुलैला स्मृतिदिन होऊन गेला. त्यानिमित्ताने त्यांचे एक पुस्तक आपल्या चर्चेत या महिन्याला घ्यावे असं बरंच दिवसात मनात होतं आणि त्यानं उचल खाल्ली. अण्णाभाऊ यांची शालेय शिक्षणाच्या बाबतीत आबाळ झाली असली तरी ते एक सिद्धहस्त लेखक होते. असं म्हणतात की ते अवघे 1.5 दिवस शाळेत गेले, पण जगाच्या शाळेत इतरांनी त्यांचा धडा गिरवावा अशी त्यांची साहित्यावरील पकड मजबूत होती. त्यांनी एकूण 35 कादंबऱ्या, 15 लघुकथा संग्रह, अनेक चित्रपटांच्या कथा आणि पोवाडे लिहिलेत. त्यातीलच एक महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेती कादंबरी फकीरा, हिची आज आपण आठवण करूया. संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपलं स्वागत. फकीरा या कादंबरीत काय नाही असं नाही. एकेकाळी नावारूपाला असलेल्या या वतनदार लोकांवर आता गुन्हेगारीचा शिक्का लागण्याची नामुष्की आणि माणुसकीला काळीमा फासणारी अन्याय्य बंधने लादली गेली त्याची कहाणी म्हणावी की आहे त्यातही आनंदाने जीवाला जीव लावणारे आजी, आजा, आई आणि जीवावर उदार होऊन जीव घेणा चित्त थरारक खेळ खेळणारा, तेव्हाही आवर्जून मुलांची मागणी पुरी करण्यासाठी कमरेत पेढ्याचा पुडा खोचून लढणारा बाप, की बापासारखाच कर्तबगार पण गावाची अब्रू राखणारा सर्वसाक्षेपी फकीरासारखा मुलगा. या सर्वांनाच सारखा न्याय देणारी अण्णांची लेखणी, तिला मुजरा करण्यासाठीच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अलीकडेच रशियात उभारण्यात आला आहे. फकीरावर वारणेचा वाघ हा चित्रपटही निघाला. या कादंबरीची जगातील 27 भाषात भाषांतरे झालीत. या चित्रपटाच्या नावावरून फकीराची पार्श्वभूमी लक्षात आलीच नसेल तर सांगते. ह्या कादंबरीत वारणा नदीच्या खोऱ्यातील परिसर येतो, पण विशेष भर आहे तो वाटेगाववर, जिथे हे सारं नाट्य घडतं. तेथील निसर्गवर्णन अधिक रोमांचकारी की त्यातील पात्रांचा त्याग, शौर्य, धाडस, उदार वृत्ती, बरं वाईट उमजण्याची जाणीव अधिक रोमांचकारी? हा प्रश्न वाचकाला मोहवून टाकतो. अगदी सुरुवातीच्या शब्दचित्रापासूनच वाचक पुस्तकाला खिळून जातो. ह्या कादंबरीचा वास्तवाशी संबंध आहे हे अण्णांनी त्यांच्या कैफियत या सुरुवातीच्याच लेखामध्ये भरपूर लिहिलंय, त्यावरून लक्षात येतं. ते म्हणतात, जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही, तर प्रतिमेला सत्याचं दर्शन आहे असंही ते यात लिहितात. फकीराचा आणि अण्णांचा काय संबंध होता? त्यांना त्याचीच कथा का सांगावी वाटली? तर फकीरा हे अण्णांचे वडील आहेत किंवा असावेत अशासारखी वाक्येही या कैफियतमध्ये येतात. ते पाळण्यात असतानाच अचानक फकीरा आला. जेव्हा अक्काने त्याला त्याच्या बाळाच्या आगमनाची खबर दिली तेव्हा त्यानं 2 ओंजळी सुरती रुपये तिच्या ओटीत टाकत आई आणि बाळाची काळजी घेण्यास बजावत तो निघून देखील गेला. तर पुढे अण्णाभाऊ लिहितात की आईने मी बालपणी प्रथम या लुटीच्या रुपयांची घुटी प्यालो असं सांगितलं. कादंबरीत नयनरम्य निसर्ग येतोच, पण गावगाड्याची वहिवाट, तिचं वर्णनही येतं. गावात गाडीवाट प्रथम विष्णुपंत कुलकर्णी यांच्या भव्य वाड्यावरून पुढे पाटलाच्या वाड्याला वळसा घालत महाराच्या थळात सरळ होत मांगाच्या निवडुंगाच्या फड्यात गेली होती. असं सगळं हातात हात घालून येणारं वर्णन. एकेकाळी शिवाजी महाराजांच्या राज्यात सैनिक असलेली ही मांग जमात आता निवडुंगाच्या फड्यात कशी राहते याचं गावाला सोयर सुतक नाही. मात्र गावाच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या ब्रिटिशांच्या आगमनाच्या काळातही त्यांचीच अशी थेट सुरुवात. मात्र शब्दांमध्ये जातीभेदाविषयी विषारी भावना नाही, पण तिची यथास्थित नोंद पात्र आहे. फकीराचे वडील राणोजी, आई राधाबाई, भाऊ सहदेव उर्फ साधू आणि आजा दौलती आणि आजी राहीबाई, त्यातच घोडा गबऱ्या
असा सर्व सीन मांडला जातो. पण हे सगळं दौलतीचं कुटुंब म्हणून आपला कथानायक तर अजून अंगणात खेळणारं निरागस पोर आहे. सर्व कुटुंब सच्शील, शूर, शब्दाला जागणारे लढवय्ये, शिवाजी महाराजांच्या काळातील सरसावलेल्या तलवारींचं तेज आता गावाच्या संरक्षणासाठी तळपवणारी तलवार, अशी ही माणसे अतिमनस्वी. गावचे शंकरराव पाटील राणोजी पुढे एक पेच टाकतात. शिगाव या जवळच्या गावातील जोगणी आणायची. पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावची अब्रू आणि प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या या खेळाचे काही नियम असतात. शिगावचे लोक ते मोडतात आणि त्यात तिथला बाबा खोत हा पुढारी असतो. राणोजीला वीर मरण येतं. कुटुंब उघड्यावर पडतं. फकीरा त्याच्या शौर्याच्या कथा ऐकतच मोठा होतो. दौलती त्याला नवीन घोडा आणतो आणि त्याचंही नाव तो गबऱ्याच ठेवतो. गबऱ्यावर स्वार होऊन फकीरा आता मोठा होऊन गावाचं रक्षण करत असतो. राणोजीनं आणलेली जोगणी शिगावचे लोक पळवणार असतात, पण कपटाने परत खेळाचे नियम मोडूनच आता तारुण्यात प्रवेश करणारा फकीरा आणि त्याचे साथीदार हा डाव हाणून पाडतात. त्यासाठी शंकर पाटील आणि विष्णुपंत कुलकर्णी हे दोघेही डावपेच आखतात. इथून पुढे फकीराचं नेतृत्व गुण जास्तच खुलू लागतं. त्याला सावळ्या, मुरा, बळी असे अनेक बालमित्र मिळून त्यांची एक टोळी बनते. मध्यंतरीच्या काळात फकीराचे सरू नावाच्या मुलीशी लग्न करून देण्यात येते. त्यावेळच्या गावगाड्याची कशी चाल होती यावरही येथे अण्णांनी कटाक्ष टाकला आहे. नवीन शासनकर्ते आता बेकार झालेल्या या सैनिकांची गरज नाही म्हणून सर्रास त्यातील काही जणांना गुन्हेगार म्हणून हद्दपार करत असतात. सावळ्या मांगाला जेव्हा बेळगावला हद्दपार करण्यात येते तेव्हाची त्याची मनाची चलबिचल लेखकांनी समर्थपणे टिपली आहे. हे एक उदाहरण म्हणून येतं, पण त्यानिमित्ताने सर्वच जमातीचे संस्थानिकांनी आणि इंग्रज सरकारने कसे गुन्हेगारीकरण केले हे कटू सत्य वाचकापुढे मांडले आहे. हे दारिद्र्यच माणसाला वाईट वळणाला लावते असे अण्णा एके ठिकाणी लिहितात. मात्र गावचे कुलकर्णी वक्त्याला सोडवून आणतात, त्याला वाऱ्यावर सोडून देत नाहीत. एकूणच मांग लोकांची कुचंबणा, एकीकडे उत्पन्नाअभावी दैन्य तर दुसरीकडे मानी स्वभाव, त्यामुळे होणारी गुन्हेगारीकडे वळण्याची इच्छा, तरीही त्यात एक प्रकारचा इमानीपणा, पोटापुरतीच चोरी करायची. अगदीच जेव्हा नाईलाज होईल, जेव्हा पावसाळ्यात मजुरी मिळत नाही तेव्हा फकीरा आता अन्यायाविरोधात आवाज उठवणारा म्हणून आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होतो. अशातच दुष्काळ पडतो. सरकार जुलुमाने शेतसारा वसूल करून कुलूप बंद ठेवतो. जनता जुलमाच्या वरवंट्याखाली उपाशीपोटी भरडली जात असते. फकीरा आणि साथीदार सरकारी खजिना लुटायचे ठरवतात. एव्हाना फकीराला चिंचणी, करपिरा, निळू, तायनू, भीमा अशासारखी आणखीन बेडर माणसे येऊन मिळालेली असतात. बेडसगावच्या रघुनाथ ब्राह्मणाच्या चिरेबंदी वाड्यात सरकारी खजिना सुरक्षित असतो. फकीरा आणि त्याचे साथीदार तुफान चढाई आणि तुंबळ मारामारी करून रघुनाथाला शरण आणून कामगिरी फत्ते करतात. या लढाईचे वर्णन करताना लेखकाने ते संपूर्ण स्केच वाचकाच्या डोळ्यापुढे तंतोतंत उभे केले आहे. नंतरच्या काळात दरोडेखोर म्हणून शिक्का बसलेली ह्या माणसांनी केलेले हे कार्य गुन्हेगारीमध्ये कसे मोडेल? तो काही केवळ स्वतःची खळगी भरायला केलेला गुन्हा नव्हता, तर जुलमी शासकांच्या अन्यायाविरोधात नोंदवलेला निषेध होता. हे सगळं सूचकपणे मांडण्यात अण्णांची लेखणी अक्षरशः तलवारीसारखी तळपते. सरकारी तिजोरी लुटण्याचा परिणाम अर्थातच मग या सर्व टोळीला शोधून काढण्यासाठी म्हणून इंग्रज गोरासाहेब जंग पछाडीला लागतो. यात दुश्मन झालेला शिगावचा बेईमान खोत देखील सामील होतो. यानंच राणोजीला कपटानं मारलेलं असतं. काहीच उपयोग होत नाही.
यश हाती येत नाही तेव्हा साहेब मग सर्वच मांग लोकांना ओलीस ठेवतो. मग मात्र ही धाडसी रॉबिन हुडसारखी लोकप्रिय टोळी गिरीकंदरातून बाहेर साताऱ्याच्या पठारावर येत शरण येते आणि मग येथे कादंबरी संपते. कादंबरीत काय नाही, सुख आणि दुःख हातात हात घालून येतं. जोगणी आल्यामुळे हक्काने जत्रा गावात भरवता येते. त्या दिवशी अख्खा गाव आनंद सोहळा करत असते. त्याच दिवशी राणोजीचा मृत्यूदिन देखील असतो. पण गाव आनंदात असताना आपण टिपो गाळणं ठीक नाही, म्हणून मनातलं दुःख आवरून दौलतीचं अख्खं कुटुंब गावाच्या आनंदात सामील होतं. हे वर्णन डोळ्यात पाणी आणतं. विशेषतः जेव्हा राणोजीला नैवेद्य दाखवायला तो ज्या माळावर वीरमरण पावतो तेथे येतात तो प्रसंग. अशी गावाविषयी बांधिलकी कादंबरीत ठिकठिकाणी विविध पात्रांच्या तोंडी ऐकू येते. एकूणच गावगाड्याला व्यक्तीपेक्षा जास्त महत्त्व त्या काळात होतं हे लक्षात येतं. पुढे फकीरा मोठा झाल्यावर असाच कुठेतरी जातो आणि 3 दिवस घरी येत नाही. तेव्हा त्याची आई राधाबाई तितके दिवस तोंडात पाण्याचा थेंब घेत नाही. अन्न तर लांबची गोष्ट. तेव्हाही कमालीचा मातृभाव, करारीपणा, मनस्वीपणा यांचे दर्शन होते. शिगाव आणि वाटेगाव या 2 गावांच्या स्पर्धेतून सरकारला महार मांग या त्या काळच्या प्रत्यक्ष लढाई करणाऱ्या, ज्यांना आता अलीकडे फूट सोल्जर्स असंही म्हटलं जातं, पण नंतर बेकार झालेल्या या जमातींविषयी संशय उत्पन्न होतो. त्यांना जबरदस्तीनं 3 वेळ रोज हजेरी द्यावी लागते. दुष्काळीने झालेली उपासमार, त्यावर माणुसकीला लाजिरवाण्या अशा या हजेरीच्या डागण्या. चिरडीला आलेला फकीरा आणि त्याचे साथीदार मारण्या मरण्याच्या टोकाला जातात. पण जेवढी कादंबरी भावभावनांनी भरलेली आहे ना, तेवढाच तिचा शेवटही अगदी हृद्य आहे. गोरासाहेब दुभाषामार्फत फकीराशी संवाद साधतो. फकीरा आता खरं तर शरणार्थी. खजिना लुटतानाच त्याचा काय परिणाम होणार आहे याची त्याला पक्की जाणीव असते. पण मग त्यामुळेच तर त्याचा बाणेदारपणा, तडफ, निर्भीडपणा त्याच्या उत्तरातून डोकावत नसेल ना. गोऱ्या साहेबाबरोबर एखाद्या सम्राटाप्रमाणे तहाची बोलणी करून फकीरा सर्व ओलिसांची सुटका करून तर घेतोच, पण सरकारच्या मागणीनुसार पैशाचा भरणा करण्यास नकार देतो. उलट आपला हेतू स्पष्ट करताना त्यांनाच प्रजेची नीट निगा न ठेवल्याबद्दल 4 खडे बोल सुनावतो. सर्वांची सुटका होते. फकीरा आपली जमा केलेली तलवार आणि घोडा साहेबाकडून परत मागून घेऊन घरच्यांना देतो. कारण शिवाजी महाराजांनी ही तलवार त्याच्या पूर्वजांना दिलेली असते आणि ते तिची दरवर्षी पूजा करत असतात. इथे एक वर्तुळ पूर्ण होते. त्याच्या वडिलांनी राणोजीने गावाच्या प्रतिष्ठेसाठी जोगणी जिंकताना स्वतःचे प्राण गमावलेले असतात. आता फकीरा त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून वारणा खोऱ्यातील लोकांच्या जीवासाठी स्वतःचा जीव पणाला लावतो. आपल्या कुटुंबियांपासून लांब जाताना त्याला कळतं की तो आता बाप होणार आहे. पण मन आवरून तो त्यांचा निरोप घेतो. आई, बाबा, थोरली आई, सरू, तुम्ही काळजी करू नका. साधू हाय, तो सारं बघील. हे त्याचे आपल्या कुटुंबियांबरोबरचे शेवटचे संभाषण. शेवट वाचताना मात्र अंगावर काटा येतो. सर्व माणसे खिन्न मनाने गावाकडे परततात. गावापासच्या माळावर येताच राधाबाईमधली आई तिच्या नजरेसमोर काय दृश्य दिसत असतं. राधाबाई एक वीर पत्नी आणि वीर माता देखील. याचं सुख तिनं भोगलंय, तसं दुःखही. पण याखेरीज खोल एक फक्त मातृत्वाचा झराही वाहत असतो. त्याचं काय? या माळावर घडलेला एक प्रसंग तिच्या डोळ्यापुढे जसाच्या तसा उभा राहतो. कोणता आहे तो प्रसंग? मी हे पुस्तक आणि तो प्रसंग पुन्हा पुन्हा वाचला. तुम्ही देखील ही कादंबरी नक्की वाचा. वाचाल तर वाचाल. भेटू येत्या शनिवारी.
धन्यवाद.